लेखकाच्या मनोगतातून आपल्याला या पुस्तकांचा प्रवास उलगडला असेल. मी मगाशी गौरव कुमारांच्या गझलेतल्या शेराचा उल्लेख या ठिकाणी का केला हे आत्ता आपल्या लक्षात आलं असेल की मुलांनी आग्रह केला म्हणून यांचा युरोप टूर सक्सेस झाला. आणि त्यांनी असं सांगितलं की हे सगळं फिरत असताना आम्हाला कुठेही मळमळ झाली नाही, आमचं डोकं दुखलं नाही. मुळात तुम्ही फिरायला जाताना तुम्ही सकारात्मक होतात म्हणून तुम्हाला कोणताही त्रास झाला नाही. परंतु घरातून निघताना तिकीट काढण्यापासून जर सुरुवात झाली, बापरे एवढे पैसे लागतील, मग आपल्याला मळमळायला होतं. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत, सूर्यकुलासी ज्याचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा आणि युगायुगांचा अंधार येते पहाटेचा गाव न्यावा, असं दत्ता असलगीकर सरांनी म्हटलेलं आहे. यांनी जे जे पाहिलं, म्हणजे सोनिया गांधींना आपली मैत्रीण करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे असं म्हणता, जे न देखे कवी ते देखे रवी, परंतु जे न देखे रवी जे न देखे कवी ते देखे अनुभवी, असं होतं ना ते. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे की माझं वाक्य चुकलं असं तुम्हाला वाटत असेल, जे न देखे रवी ते देखे कवी. तर आमच्याकडं रवी आहे, सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर, जे कोणाला सुचणार नाही ते त्यांना सुचतं आणि म्हणून आम्ही थोडीशी त्याच्यात मोडतोड केलेली आहे. आता अनुभवी ज्या आहेत अलकाताई दराडे, त्यांच्या या लेखनातून आपल्याला हा सगळा प्रवास नक्कीच जाणवणार. आजच्या कार्यक्रमासाठी गझलकार जयश्रीताई वाघ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. इथे जरी गारवा जाणवत असला तर मला आत्ताच समजलं की माथेरानवरून काही कवी या ठिकाणी आत्ता आलेत माथेरान फिरून, म्हणून हा थोडासा गारवा वाढला असावा. तर त्याच्यामध्ये कवी माणिकराव गोडसे आहे, अमोल चिने आहे, त्याच्यानंतर बाळासाहेब गिरीसर आहेत. हे आत्ताच खास कार्यक्रमाच्या ओढीने माथेरानवरून इथपर्यंत आलेत, त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आदरणीय वेदश्रीताई थिगळे यांचे विचार आपण ऐकूया. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त व्हावं. जोरदार टाळ्याने आपण ताईंचं मनपूर्वक स्वागत करूया. नमस्कार. आज जवळजवळ 2 वर्षांनी आपण प्रत्यक्ष भेटतो आहोत. हे कार्यक्रम, हे भेटणं, एकमेकांशी बोलणं, प्रत्यक्ष, हे सगळं आपण विसरून गेलेलो होतो. आता सर्वांनी उल्लेख केला कोरोनाचा. या कोरोनानं भलं आपल्याला शिकवलेलं आहे. जगण्याचा कळला अर्थ, धावपळ होती आपली व्यर्थ. जगण्याचा कळला अर्थ, धावपळ होती आपली व्यर्थ. नको संपत्ती नको पैसा, माणसासारखा रहा माणसं. न नातं ठेवलं यानं, न बँकेचं खातं ठेवलं यानं. न नातं ठेवलं यानं, न बँकेचं खातं ठेवलं यानं. तोडून टाकलं माणसापासून माणसाला. नाही याचा एन्काउंटर केला तर कवयित्री म्हणू नका मला. प्रत्येकाने आपापल्या परीनं त्याला संपवण्याचा, त्याचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला आणि आपण सक्सेस झालो. अगदी वॅक्सिनपासून प्रत्येकाने, डॉक्टर, सगळेच घटक याच्यामध्ये सहभागी होते. आणि आज आपण इथे भेटतो आहोत तेही अलकाताईंच्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्तानं. त्याचा इथे मी आनंद व्यक्त करते. आजच्या प्रकाशनासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्यांचं लेखनामधलं सातत्य बघून भल्या भल्यांना प्रेरणा मिळते. मांडणं, सादर करणं, विश्वास रेडिओमधनंही मॅडम भेटत राहतात. असं एक वेगळी प्रेरणा देणारं आजचं हे व्यक्तिमत्व माननीय सुमतीताई पवार, ज्यांनी या शब्दांना व्यासपीठ दिलं, आपल्यासमोर आणले, असे ते वैशाली प्रकाशनचे विलासजी पोद्दार. नंतर या पुस्तकांवर बोलण्यासाठी माझ्याबरोबर उपस्थित आहेत व्यासपीठावर. गेली अनेक वर्ष, म्हणजे पावशतक तरी आम्ही या कार्यक्रमांच्या निमित्तानं बरोबर असं असे विवेकजी उगलमुगले. नंतर ज्यांचा
पुस्तक परीक्षण होतं आहे, पुस्तक प्रकाशन झालेलं आहेत अशा अलकाताई आणि त्यांना प्रचंड ताकदीनं सहकार्य देणारे प्राध्यापक चंद्रकांत दराडे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण सरांना मी पाहते, सर मी सरांची सहकारी असले आहेत. आमचे प्राचार्य इथे उपस्थित आहेत, डॉक्टर किशोर पवार सर, बी व्ही कापडणी सर इथे आहेत. अनेक मंडळी मला समोर दिसत आहेत, सगळ्यांची नावं. सांगळे सरांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या. नवनिर्वाचित प्राचार्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सगळी कवी मंडळी इथे आहेत, माथेरानहून आलेले. सगळ्यांची मी नावं घेत नाही, पण समोर प्रत्यक्ष सगळी मंडळी दिसत आहेत. हा अलकाताईंनी जमवलेला परिवार आहे आणि त्यांच्यावर असलेला आपला सगळा स्नेह आहे. याचं एक मी मनपूर्वक असा आनंद या ठिकाणी व्यक्त करते. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली आहेत आणि ताईंनी त्या पुस्तकांबद्दलचं मनोगत व्यक्त केलं आहे. साखर पेरणी जी म्हटलेली आहे, त्यांनी जे व्यक्त केलेले आहे त्याच्यामधलं स्त्रीचे विविध भाव त्यांनी व्यक्त केलेले आहे. आत्तापर्यंत आपण स्त्रीचा आलेख पाहिला, अगदी प्रारंभापासून आत्तापर्यंतचं, तर अनेक स्थित्यंतरं तिने झेललेली आहेत. ते सांगत असताना मला काही ओळी सुचत आहेत, त्या तुमच्यासमोर मी ठेवते. मला इंदिरा संतांची कविता नेहमी 4 ओळींची जी आठवते, त्या असं म्हणतात की मी म्हणजे केरवारा स्वयंपाक पाणी, मी म्हणजे केरवारा बिले पावत्या स्वयंपाक पाणी, मी म्हणजे आवक जावक अन बौद्धिकांची रतीब गाळणी, मी म्हणजे हेच काही चैतन्याची चमक नाही, चालत्या बोलत्या पाषाणाला सुखही नाही आणि दुःखही नाही. अशा स्त्रीच्या संदर्भामध्ये त्यांच्या भावना होत्या आणि तो प्रवास आपण अनुभवतो आहोत. पण कधीकधी स्त्रीनं स्वतःवर घालून घेतलेलं बंधन तिला किती बंधनकारक असतं तेही मला अभिव्यक्त व्हायला आवडेल. तिनंच जे घालून ती असं म्हणते, मीच माझ्यावर घालून घेतलेलं बंधन इतकं बंधनकारक असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मीच माझ्यावर घालून घेतलेलं बंधन इतकं बंधनकारक असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. रचत गेले आयुष्य काट्यावर पण पाऊल कधी फाटलं नव्हतं. रचत गेले आयुष्य काट्यावर पण पाऊल कधी फाटलं नव्हतं. दुःख येत गेलं आणि मी पीत गेले, दुःख येत गेलं आणि मी पीत गेले, पण डोळ्यातून कधी सांडलं नाही आणि माझ्या दुखऱ्या गाराण्याचं दुकान जगासमोर कधी मांडलं नाही. म्हणून स्त्रियांचं लेखन येत नव्हतं, कारण त्यांनीच त्यांच्यावर घालून घेतलेलं बंधन होतं. अनेक स्थित्यंतराचा कालावधी आणि तो सगळा परिसर पाहिला तर आता ती उमलते आहे, उलगडते आहे, अभिव्यक्त होते आहे आणि तिचे जे अनुभव आहेत ते आपल्यासमोर येत आहेत. त्यातलाच एक आपल्याला अलकाताईंचं नाव घेता येईल. अशा सगळ्या माझ्या मैत्रिणी पण इथे आहेत, ज्या वेगवेगळ्या काव्यप्रकारांमधनं आपल्यामध्ये व्यक्त होतात. प्रत्येकजणींनी एक एक काव्य, म्हणजे जयश्री म्हणून पाहिलं तर गझल चटकन नाव येतं, राजेंद्र हे म्हणाले तर बालकवितांकडे वळणारी, विवेक उगलमुगले म्हटलं तर एक वेगवेगळा असा परिसर या मंडळींनी केलेला आहे. त्याचाही ते सर्व आज जण तुमच्या साक्षीला उपस्थित आहेत याचा मी आनंद व्यक्त करते. आणि त्यांचं पर्यटनाच्या अनोख्या जगात या पुस्तकासाठी म्हणजे हे दाम्पत्यांनी जेव्हा मला फोन केला तेव्हा मला आनंद झाला की त्याच्याबद्दल बोलता येईल. कारण आम्ही जेव्हा आमच्याकडे पर्यटनाची प्रेरणा देणारं एक मोठं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये उपस्थित आहे, डॉक्टर किशोर पवार सर. ते नेहमी सांगायचे पर्यटनाला जा आणि आग्रह पण करायचे आणि सर नेहमी जायचे. जाऊन आले की मग ती चर्चा व्हायची. हे सगळं आहे हे पर्यटनाला जाऊन आल्यानंतर, किंवा आपल्याकडे फार पूर्वी चारीधाम यात्रा करणं असं होतं आणि ती यात्रा करून आणल्यावर मला वाटतं मौंदक घालणं अशी ती प्रथा होती की जाऊन आलो आहे बा आणि काय काय झालं आहे ते सांगणं आहे, सगळ्यांना भेटणं आहे, तिथल्या गोष्टी शेअर करणं आहे, असं त्याच्या मागचा हेतू होता. तसंच एक वैचारिक मौंद आहे असं मी म्हणते. त्या जाऊन आलेल्या आहेत, जे जे अनुभवलेलं आहेत ते या निमित्ताने आपल्यामध्ये त्या शेअर करतायत असं मला ते वाटतं आहे. पर्यटन म्हटलं तर आपल्याकडे त्याच्यासाठी खूप साधा आणि सोपा आणि मनाला भिडणारा असा शब्द आहे, हवा पालट असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण तीसुद्धा करायला मिळायचीच असं नाही आहे. ती करणं फार गरजेचं कसं आहे हे पुस्तक आपल्याला सांगून जातं आहे. या काळामध्ये जे आपण कोरोना म्हणतो, कोरोनानं निसर्गाचं एक रिसेटचं बटन दाबलेलं आहे आणि पुन्हा आपण आपल्या सगळ्या व्यवस्थेकडे वळलेलो आहोत. पण ज्या कालावधीमध्ये अलकाताईंना त्यांची जी 2 मुलं आहेत त्या मुलांसाठी आणि सुनांसाठी खरं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतकं मुक्त, आनंदी, स्वच्छंदी आणि स्वातंत्र्य त्यांनी त्यांना देऊन टाकलेलं होतं आणि त्यांच्या पाठी उभे राहिलेले होते. असं एक
छान रमण्याचं, म्हणजे निवृत्तीनंतर रमण्याचं जास्त एक अंगण सरांना मिळालेलं होतं. त्याचा पण एक हेवा वाटावा असं एक त्यांनी याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आता पर्यटनाच्या अनोख्या जगामध्ये हे पुस्तक वैशाली प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाचं या साहित्य क्षेत्रामध्ये स्वागत आहे. या पुस्तकाची पानं आणि त्याच्यावरचं मजकूर हे जे आहे आपण वाचत जातो आणि आपलीसुद्धा पर्यटन यात्रा ते घडवून आणतात. त्यांच्या नजरेनं, त्यांच्या शब्दांमधनं त्यांच्या मागे आपण धावत जातो. त्यांनी जे जे पाहिलं, जे जे अनुभवलं त्याचे वर्णन जे करत जातात त्यांच्याबरोबर आपण राहतो आणि ते पुस्तक आपण वाचत 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 पुढे जात राहतो. खरं तर पर्यटन म्हणजे आपल्याला पुढील वाटचालीसाठी एक नवी उमेद देतं, आपल्या ज्ञानामध्ये भर घालतं, आपल्या डोळ्यांची पारणे फिरणारी दृश्य पाहायला मिळतं, त्याचा एक आनंद आपल्याला असतो, निसर्ग सहवास आपल्याला मिळतो, आवडत्या आणि नव्या अशा वस्तूंचा खरेदीचा एक आनंद आपल्याला त्या मिळतो, नवीन प्रदेश पाहिल्याचा आनंद आपल्याला देतो. असं सगळं करून आणि घडवून आणणारी यात्रा म्हणजे खरं तर पर्यटन आहे. आणि म्हणून पर्यटन केलं पाहिजे. त्याच्यामुळे पूर्वी म्हणायचं नाही केल्याने देशाटन, मग त्याच्यामुळे संभाषण चांगलं घडतं, चातुर्य तुम्हाला येतं, असं सगळी वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली होती. ते आपल्याला या पुस्तकांमधून जाणवतं. आपण हे पर्यटन जे आहे सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी खरं तर एक उत्तम मार्ग आहे. ज्या ज्या प्रदेशात त्या गेलेल्या आहेत त्या त्या प्रदेशामध्ये त्यांनी तेथील समाज कसा आहे, तिथली संस्कृती कशी आहे, तिथला व्यवसाय कसा चालतो, तिथलं आध्यात्मिक कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये खरं तर युरोपाला पर्यटनाचा प्रवर्तक म्हणतात असे काही संदर्भ आपल्याला मिळतात. पण मी असं म्हणेन की त्याच्याही आधी आपला भारत आहे. भारत आणि भारतीय माणसं, भारतीय संस्कृती जगभर विखुरलेली आहे. ते पर्यटन केव्हाच सुरू झालेलं होतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणून भारताच्या ज्या काळामध्ये युरोप म्हटलं आहे म्हणजे इंग्रजांच म्हटलेलं आहे आपल्याला माहिती आहे. त्या इंग्रजांच्या संदर्भामध्ये ते पर्यटनाचा वसा त्यांनी आपल्याला दिला असे अनेक जण, काही जण म्हणतात. ते जेव्हा आपल्यावर राज्य करत होते तेव्हा त्यांनी पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी त्यांनी भारतामध्ये 2 राजधान्या स्थापन केलेल्या होत्या. एक उन्हाळी राजधानी आणि एक हिवाळी राजधानी. म्हणजे हिवाळ्याच्या काळामध्ये कुठे राहायचं आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये कुठे राहायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. हिवाळी म्हटलं तर मुंबई तर छानच होतं आणि भारतीय प्रदेश हा जो उष्ण प्रदेश असल्यामुळे त्यांना ते काही फारसं जाणवत नव्हतं. पण उन्हाळ्याच्या या काळामध्ये म्हैसूर, उटी, महाबळेश्वर, काश्मीर अशा ठिकाणी त्यांनी त्यांचा राज्यकारभार त्या कालावधीमध्ये ते करत होते. हा पर्यटनाचा वसा आपल्याला दिसतो. किंवा फार पूर्वीच्या याच्यामध्ये आपल्याला अनेक जे आपली राजकीय मंडळी, समजा पुणे आपल्याला विषय घेतला तर टिळकांचा एक उल्लेख येतो की टिळक हवा पालट करण्यासाठी सिंहगडावर जाऊन राहत असत आणि लिहित असत. अशी अनेक मंडळी करत असत. पर्यटन केलं पाहिजे. पर्यटनाची प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे आणि आपल्याला पर्यटनाची संकल्पना, पर्यटनामधनं मिळणारा आनंद आपल्याला दिसतो आहे. हल्ली पर्यटनाबद्दल आपण खूप व्यावसायिक दृष्टीने त्याच्याकडे पाहतो आहे. विविध पॅकेजेस आहेत, आपण जातो आणि तो आनंद उपभोगतो. पण यांनी जो आनंद उपभोगला आहे तो त्या शब्दांमधनं, म्हणजे हे जेव्हा मी वाचत होते तेव्हा मी त्यांना विचारलं, पण एवढी नावं आणि एवढं कसं काय लक्षात राहिलं. तर नोंद करणं हा त्यांचा स्वभाव आहे. लक्षात म्हणजे जे जे पाहिलं ते त्या क्षणाला नोंदवून ठेवणं, नावांसह, तारखांसह, व्यक्तींच्या नावासह ते सगळं ते करत असत. आणि म्हणून त्यांना हे सगळं लिहिणं सोपं झालेलं आहे आणि छान मांडलेलं आहे. आपण पर्यटन करणं, गावाला जाणं हे सगळं करतो आहे. म्हणजे भारत आणि भारताबाहेर हवा पालट जी आहे ती देशी परदेशी पण हवा आपण घेतली पाहिजे. आपण बदल झाला पाहिजे, तिथले बदल अनुभवले पाहिजे. तसे भारतामधलेही सौंदर्यस्थळं जी आहेत त्यांचाही आपण आस्वाद घेतला पाहिजे. अशी दोन्ही पर्यटन यात्रा आपल्याला या पुस्तकामधनं त्यांनी केलेली जाणवते आहेत. ज्या काळामध्ये अमेरिकेला जाणं खर्चिक होतं त्या काळामध्ये मुलांना परवानगी देणं आणि त्यांना पाठवणं ही खरंच एक मोलाची गोष्ट यांच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जे जे अनुभवलेलं आहे ते मुक्तपणे त्यांनी मांडलेलं आहे. मग अमेरिकेचं म्हटलं तरी अमेरिकेमधले अनेक नासाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. संपूर्ण देशभर मारलेला फेरफटका आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, एम्पायर स्टेट बिल्डिंग, तिथं पाहिलेले प्रत्यक्ष रॉकेट, कॅसिनोने भरलेले प्लाझा, हे जे सगळं जे आहे ते त्यांनी यामध्ये मांडलेलं आहे. सिंगापूर, मलेशिया वगैरे हे देश पाहिलेले आहे. त्या देशांचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे.
थायलंडमधल्या पूर्ण याच्यावर राज्यावर बायकांचंच वर्चस्व आहे किंवा स्त्री हेच त्यांचं एक ज्याला आपण म्हणू व्यावसायिक चलन आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. इतक्या प्रमाणामध्येच हे सगळं वर्चस्व आपल्याला दिसतं. त्याची नोंदणी त्यांनी भारत दर्शनाचंही चित्रण त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. भारत तर म्हणजे विविधतेतून एकता निर्माण करणारी आपली जागतिक स्तरावर भारत हा एक आगळावेगळा देश आहे. वेगवेगळे सगळे धर्म विचार पंथ असले तरीही एकता जपून जागतिक याच्यावर वैचारिक वर्चस्व मिळवणारा आपला भारत कसा आहे याचा अनुभव आपण इतर देश फिरलो की आपल्याला जाणवायला लागतो आहे. जसं भारतामधले त्यांनी अनेक वर्णनं केलेली आहेत. म्हणजे आग्र्याचा ताजमहाल असू द्या, त्यांनी त्यांच्या नजरेनं टिपलेला जो आहे त्याचं वर्णन त्यांनी अत्यंत सुरेख असं केलेलं आहे. अंदमान निकोबार बेट असू द्या, तिथे सावरकरांचं असलेलं वास्तव्य, त्यांचा सहवास, तोही त्यांनी छान सुंदर मांडलेला आहे. जे त्यांच्या नजरेनं पाहिलेलं आहे, अभयारण्य आहेत, घाट आहेत, पक्षी उद्यान आहे, हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. केरळमधलं जे आहे कुर्ग आणि तिथलं केरळ म्हटलं की भुरळ पाडणारं निसर्ग सौंदर्य आहे, आस्वाद घ्यायला भाग पाडणारं असं निसर्ग सौंदर्य आहे. त्याचं चित्रणही त्यांनी खूप सुंदर असं केलेलं आहे आणि त्यांच्या डोळ्यांनी आपण केरळ पाहतो, तिथल्या निसर्गाचा आस्वादही घ्यायला लागतो. वेगवेगळ्या नद्यांचे सौंदर्य, त्यांचे प्रवाह कसे खेचून घेतात आणि कसे तिथे थांबायला लावतात, स्तब्ध व्हायला लावतात, विचार करायला लावतात, ते आपल्याला वाचकांच्या डोळ्यासमोर त्यांच्या लेखनामधनं हे येत जातं असं आपल्याला दिसतं आहे. इटलीचा ज्यांनी उल्लेख केलेला आहे, जे त्याच्यावर त्यांनी लेख जो लिहिलेला आहे, त्या देशाबद्दलही त्यांनी सगळं तिथे काय काय आहे हे सगळं जे घडलेलं आहे ते दिलेलं. तिथला एक असा छान जिव्हाळा निर्माण करणारा किंवा काळजाला स्पर्श करणारा अनुभवसुद्धा लिहायला त्या विसरल्या नाहीत. कारण तिथे जे आहे ट्युलिपचं जे गार्डन जे आहे, त्या गार्डनमधलं एक फूल सरांनी आपल्याला त्या कालावधीत वाढदिवस असताना देणं ही एक आयुष्यभर पुरणारी अशी आठवण आहे, सुगंधी आठवण आहे, कस्तुरी पेरलेली किंवा कस्तुरीने भरलेली अशी आठवण आहे. अशा आठवणीसुद्धा अभिव्यक्त व्हायला पाहिजे, त्याही त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुबईचं आकर्षण आपल्याला आहे. दुबई हे असं शहर आहे अतिशय स्वच्छ, सजवलेलं, म्हणजे आपल्यालाच असं वाटतं की आपण इकडे पाऊल ठेवलं तर काही बिघडतं आहे की काय, इतकं चकचकीत आणि असं शहर आहे. त्याचाही मोह आपल्याला पडतो आहे. तिथलं स्वच्छतेनं भरलेलं सगळं वातावरण, सरकत्या जिन्यांचं, मोठमोठ्या मॉल्सचे, हे सगळं जे त्यांनी त्यावेळी अनुभवलेलं आहे त्याचं चित्रण याच्यामध्ये येते. सिंगापूर तर हे तंत्रज्ञानाचं माहेरघरच आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये मिळणाऱ्या नव्या नव्या वस्तू ज्या आपल्यापर्यंत अजून पोचलेल्या नाहीत, त्या सगळ्यांचं, तिथल्या निसर्ग सौंदर्यांचं. म्हणजे सिंगापूर म्हटलं तर मला जेव्हा आठवतं आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही एका झाडाखाली बसलेलो होतो, वारा पण सुटलेला होता आणि आपल्याकडे वारा सुटला आणि आपण झाडाखाली बसलेलं असतो तर टपकन एखादं वाळलेलं पान आपल्या डोक्यावर पडतं, पुढे पडतं, आजूबाजूला पडतं. कितीतरी वेळ, अर्धा तास बसलो, झाडाची पानं हलताय पण एकही पान खाली पडत नाही आहे. म्हटल्यावर मी तिथे विचारलं, म्हटलं हे काय प्रकार आहे? तर म्हणाले हे सिमेंटचं झाड आहे. म्हणजे सिमेंटचे खोड बनवून ते पानं, हे सगळं म्हणजे कृत्रिम आहे, हे सगळं केलेलं आहे. पण दिसायला डोळ्याला हिरवगार आहे, पण आपल्याकडची झाडं आणि त्याचा हिरवागार स्पर्श हे काही वेगळंच आहे. ते सगळीकडेच मिळेल असं नाही, म्हणून भारत महान आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे या पुस्तकामधनं जे वेगवेगळी मोहिनी घालणारे महाराष्ट्रामधलेही काही स्थळांचं वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. सुंदर स्थळं जी आहेत त्यांना अधिक भावलेले, जे समुद्रकिनारा, त्या काठावरची शांतता आणि एकंदर समाधान देणारा सहवास, तिथला आध्यात्मिक वास्तव, याची होणारी जाणीव, विविध अभयारण्ये, फळे, फुले, वेगवेगळ्या रंगांची फुलं, ह्या सगळ्यांचा आस्वाद घेता घेता मनाला जो आनंद त्यांना मिळत गेला, त्या सगळ्यांचं चित्रण त्यांनी यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून ते पुस्तक एका अनोख्या जगामध्ये आपल्याला घेऊन जात आहे. जसं गणपतीपुळे आहे, कोकणमध्ये तुम्ही आलं की वाळवणाचे पदार्थ घ्यावेसे वाटतात, वेगवेगळे पदार्थ आपल्या घरी न्यावेसे वाटतात, त्याचंही चित्रण त्यांनी केलेलं आहे. हे सगळं सांगत असताना नाशिकही आपलं तीर्थाटनामधलं किंवा पर्यटनामधलं अत्यंत महत्त्वाचं असं एक वेगळं शहर आहे. त्याच्यामधलेही त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं, आस्वादलेलं, हे सगळं त्यांनी या पुस्तकामधनं सांगितलेलं आहे. आणि हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक त्यांच्याबरोबरच आपल्याला विविध देशांची, परदेशात केलेल्या
पर्यटनाची यात्रा घडवून आणतं आणि खूप सुंदर असं वातावरण या पुस्तकामुळे तयार होत जातं. म्हणून एकदा पुन्हा मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. शब्दांमध्ये म्हणजे एक वेगळी पुस्तक अकॅडमिक लिहिणं वेगळं आहे, पण एक सर्जनशील पुस्तक लिहिण्याला थोडासा वेळ, थोडासा मनावरचा ताण येतो, पण त्यांनी ते सगळं पेललेलं आहे. अनेक वर्ष ते लिहित आहेत, यांचे साक्षीदार आम्ही आहोत. सरही नेहमी सांगत असायचं की नवीन काय लिहिलं आहे, नवीन काय झालेलं आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर असं पर्यटन घडवून आणणारं त्यांचं जे हे पुस्तक आहे, या पुस्तकाला माझ्या खरं तर मनपूर्वक अशा शुभेच्छा आहे. पर्यटन पुस्तक वाचून व्हावे आनंदी, न जाणो कदाचित करेल आपल्या पर्यटनाची ही नांदी. असं पण होऊ शकतं, म्हणून हे पुस्तक जरूर घ्या, पुस्तक वाचा आणि ती प्रेरणा घेऊन आपणही पर्यटनाच्या प्रवासाला निघाल ही मला खात्री आहे. या दोघांनाही चांगलं आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील साहित्यिक प्रवासासाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा देते. वाणीला विराम, मर्यादेयं विराजते. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय रसाळ वाणीतनं आपल्यापर्यंत हा पर्यटनाचा प्रवास पोचलेला आहे. मला झाडाचा किस्सा फार आवडला. झाड हलत होतं, हिरवं होतं, परंतु वारा काही त्याचा लागत नव्हता, पान डोक्यावरती पडत नसतं. आपल्याकडे मात्र पानच काय, अजून काय काय पडेल याची काही गॅरंटी नाही. आजच्या कार्यक्रमासाठी गझलकार गोरख पालवे, कवयित्री सीम, त्याचप्रमाणे मयन मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बाईचा प्रवास रेखाटताना असं थोडंसं मध्यंतरी आलं आपल्या मनोगतामध्ये. खरं तर जन्म झाला तेव्हाच अनेकांनी मुरडली नाकं बाईची जात म्हणून, अशी कविता मी लिहिली होती पूर्वी. जन्म झाला तेव्हाच अनेकांनी मुरडलं नाक बाईची जात म्हणून, या पृथ्वी तलावरची खरे तर ती पहिलीच होती माझी हिटाळणी. नंतर ही मुक्त आहे, गाण्याची कविता घेतो नंतर. कारण पत्रकारांना तुमचं भाषण ऐकायचं आहे. रोजच एखादा विषारी डंख घेऊन होता येतं म्हणे विषकन्या. रोजच एखादा विषारी डंख घेऊन होता येतं म्हणे विषकन्या. हे पटू लागलं होतं वाढत्या वयाबरोबर, पण आतल्या स्त्री जाणीवा मातृत्वाच्या दुग्धपानानं विषालाही करून गेल्या अमृतात रूपांतरित. प्रत्येक हेटाळणी मी मढवत गेले आतल्या आत कारुण्याच्या देव्हाऱ्यात, आणि तयार केली माझ्यातली आई. मला माहीत आहे आजही स्मशानाच्या वाटेवर बाईची जात म्हणून हिणवली जाईल मी, पण एक दिवस फुटेल मातृत्वाला अंकुर या साऱ्याच वेदनांना, आणि होईल नवी पाठ बाईच्या जातीची. तोपर्यंत मी उभी आहे उंबऱ्यात लक्ष्मणाची उर्मिला बनून. तोपर्यंत मी उभी आहे उंबऱ्यात लक्ष्मणाची उर्मिला बनून. अशा कितीतरी उर्मिला साहित्याच्या वाटेवर आहेत. आणि आमच्या सुरेखाताई बोराडेसारखे तर पुस्तकाचं डॅशिंग हेडिंगच बाईची भाईगिरी म्हणून आता साहित्य विश्वामध्ये नावारूपाला येत आहेत. त्यामुळे स्त्री ही जितकी सोशिक आहे ती तितकी कणकर आहे. स्त्री ही जितकी मुलगी म्हणून प्रिय आहे तितकीच ती आई म्हणून आपल्याला आवडते आहे. मला वाटतं साहित्याच्या प्रवासात वेदश्रीताई असतील किंवा सुमतीताई असतील, अलकाताई असतील, खूप मोठी मोठी नावं घेतात येईल, माया दुप्पट वगैरे सगळ्यांचीच. ह्या सगळ्या आईच्या बहिणीच्या भूमिका घेऊन नवलेखकांना उभारी देत आहेत. त्यामुळे नवलेखकही या ठिकाणी उभारीने लिहित आहेत. परंतु पुढच्या पुस्तकावरती बोलण्यासाठी ज्या पुस्तकाबद्दल ताईंनी सांगितलं, अलकाताईंनी, की त्या पुस्तकात सोनियाताईंमध्ये त्यांचा लेख आहे. ही दोन्ही पुस्तकं मी गेल्या 4 दिवसापासून झपाटल्यासारखी वाचत होतो. तुम्ही नक्की वाचा, नक्की आवडतील. कारण ही साखर पेरणी प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा फुलवणारी आहे. शरीरातली साखर कितीही वाढू द्या त्याची चिंता करू नका, पण ही साखर पेरणी नक्कीच तुम्हाला आनंद देऊन जाईल. ही साखर पेरणी अधिक गोड करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय विवेक उगलमुगले यांना की त्यांनी या पुस्तकावरती व्यक्त होण्यासाठी मंचावरती यावं. आपण जोरदार टाळ्यांनी विवेक उगलमुगले यांचं स्वागत करूया.
आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सज्जन हो, सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आदरणीय अलकाताई यांच्या 2 साहित्यकृतींचं आज मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आपल्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न झालं. याचा आनंद इथे व्यक्त करतो. ताईंचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या आगामी साहित्य प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. सरांना नमस्कार करतो की त्यांनी आमच्या ताईंना लिहू दिलं आहे. पर्यटन या पुस्तकावर आदरणीय थिगळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं. कदाचित ताईंना माहीत असावं, महाराष्ट्र न ओलांडलेला मी एक कवी आहे, त्यामुळे पर्यटनावर तू नको बोलू. पण मला वाटतं की कविता हा असा प्रांत आहे की तुमच्याकडे ती नम्रता येते, तुमच्याकडे एक भाषेचा गोडवा येतो. आणि म्हणून मला वाटतं की साखर पेरणी या विषयावरती मी आपल्यापुढे बोलणार आहे. राजेंद्र उगले सरांनी माझा जो परिचय करून दिला आणि मग मला थोडंसं संकोचल्यासारखं होतं इतकं माझा परिचय करून दिल्यानंतर. आणि सभागृहामध्ये जे मान्यवर इथे उपस्थित आहेत, आमचे डॉक्टर पवार सर असतील, प्राचार्य पवार सर, हिरालालजी सांगळे सर असतील, आंधळे सर, प्राचार्य राजेंद्र सांगळे सर, अनिल मोहरकर, आमच्या जयश्रीताई वाघ, अनिल वाघ, योगेशजी पाटील सर. आणि मला सारखी एक भीती वाटत राहते कवयित्री सिंग मॅडम की आपल्याकडून काही नावं राहतात की काय. मी सूत्रसंचालन करतो असं सांगितलं. त्या सूत्रसंचालनामध्ये आम्ही फक्त माणसांची नावं पेरत असतो की ही माणसं आली आहेत. तर मला वाटतं की एक तो चांगला आनंद असतो. आणि प्रकाशन सोहळा मला वाटतं की हे खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन असतं आपल्या नातेवाईकांचं, मित्रांचं, चाहत्यांचं, रसिकांचं, वाचकांचं. तर ते या निमित्ताने संपन्न होत आहे. आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार करतो. इथे डॉक्टर सुधीर फडके सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा आदरणीय शकुंतलाताई जायभावे काही काळ उपस्थित होत्या. मी त्यांना नमस्कार करतो. या पुस्तकावर बोलण्याच्या अगोदर मला सांगितलं पाहिजे की वैशाली प्रकाशनाने जीवनातील साखर पेरणी हे जे पुस्तक आहे ते अतिशय सुंदरपणे प्रकाशित केलेलं आहे. पोद्दार सरांनी माझीही 4 पुस्तकं केली आहेत. याचा आनंद आहे की माणसाचा प्रामाणिकपणा काय असतो, उत्स्फूर्तपणा काय असतो, किंवा त्याची एक गुणवत्ता काय असते, याचं एक उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय पोद्दार सर. ताईंनाही मी सांगितलं की तुम्ही तुमची पुस्तकं तिथं प्रकाशित करा, तुम्हाला चांगला अनुभव येईल. कारण प्रकाशक या विषयावरती लोक फार चांगलं बोलत नाहीत, परंतु सर अतिशय असं दिलदार माणूस आहे, मनमोकळा माणूस आहे. आणि एक शिक्षक म्हणतो एक त्या पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आम्हाला भावतं. तर त्यांनी हे पुस्तक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकाशित केलं आहे. त्याचं मुखपृष्ठ बघा, त्याच्यामध्ये असलेला कागद बघा, त्याची जी फॉन्ट साईज आहे, तर ती सगळीच बांधणी वगैरे त्यांनी सुंदर केली. हे तांत्रिक तपशीलही सांगितले पाहिजेत. त्याबरोबर मला सांगायला आवडेल की ताईंनी या पुस्तकाची जी अर्पण पत्रिका लिहिली आहे, तर मला वाटतं की ही खूप सुंदर गोष्ट आहे की आपण काय करत असतो की डॉक्टर भालचंद्र नेमाडे लिहितात की 100रातल्या 99 वास. तर मला वाटतं की असं काही अवघड लिहिण्यापेक्षा, नेमाडे सर खूप आवडते असे साहित्यिक आहेत, तरीही मी सांगतो की अशा अर्पणपत्रिका असतात की 10-10 वेळा वाचूनही लक्षात येत नाहीत. परंतु यांची जी अर्पणपत्रिका आहेत त्यात त्यांचे आईवडील आहेत, यजमान आहेत, मुलं आहेत, त्यांचे गुरुजन आहेत आणि अगदी संपादक वगैरे मित्रमैत्रिणीसुद्धा आहेत. मला वाटतं की इथून ह्या पुस्तकाची वाचण्याची उत्सुकता आपली सुरू होते. आणि या पुस्तकाला प्रस्तावना ज्या रवींद्र मालुंजकर आमच्या या कविमित्राची आहे, ते आज येथे कामानिमित्त नाहीत, परंतु एक आश्वासक अशी प्रस्तावना त्यांनी या पुस्तकाला दिली आहे. आणि मलपृष्ठ किंवा पाठराखण जी केली आहे ती कवयित्री कीर्तनकार वैजयंतीताई सिन्नरकर. त्यांच्या वडिलांचा मी खूप मोठा चाहता होतो. आजही त्यांना आम्ही नमस्कार करतो तर त्यांच्या वडिलांना असतो असं मी त्यांना सांगत असतो. तर अतिशय सुंदर अशी पाठराखण या पुस्तकाची त्यांनी केली आहे. तर हे झाले तांत्रिक तपशील. या पुस्तकाच्या आत गेल्यानंतर आपल्याला असं समजेल की 25 ललित लेख ताईंनी लिहिले आहेत. त्या 25पैकी काही लेख मी व्यासपीठच्या दिवाळी अंकातून अगोदर वाचलेले होते. कादवा शिवारमधून किंवा गावकरीमधूनही त्यांचे ललित लेख येत होते. तर एक खूप वेगळी अशी शैली आहे किंवा एक अभिनिवेश म्हणतो आपण, तो न घेता एक श्रीसुलभ भावनेतून काही आठवणी आपण लिहाव्यात
असा त्यांचा एक जो काही बाज आहे तो मला अत्यंत भावला. आणि वेदश्रीताई, तुम्हाला मुद्दाम सांगतो की तुम्ही जेव्हा एखाद्या पुस्तकावर बोलतात तर तेव्हा त्या पुस्तकाचे, त्या लेखाचे सगळे संदर्भ बारकाईने देतात. मला खूप मोठी पंचायत पडली की गेल्या आठवड्यामध्ये संजय चौधरी एका पुस्तकावर बोलणार होते आणि ते कवितेवर बोलले आणि त्यानंतर मी बोललो. आता तुम्ही बोलले आणि नंतर मी बोलतो, त्यामुळे मला खूप संकोच वाटतो. फक्त एक सांगतो की ह्या पुस्तकाचं नाव जीवनातील साखर पेरणी आहे. खरोखर ही साखर पेरणी आहे या अर्थाने की ही जी वास्तू आहे ती कुसुमाग्रजांच्या नावाने आहे आणि एक महात्म्य असतं, स्थळ महात्म्य, तर तेही या निमित्ताने अधोरेखित करतो की एक सुंदर निमित्त तुम्हाला या कार्यक्रमासाठी मिळालं. तर सध्या जे बाहेर वातावरण आहे ते ऊन खूप तापलं आहे, कुठे गारांचा पाऊस पडतो आहे, अवकाळी पाऊस पडतो आहे. राजकीय धुराळा तर इतका विचित्र आहे की आपली मती गुंग झाली आहे. काय करावं, कोणाच्या बाजूने उभं राहावं, किंवा उद्या सावानामध्ये कसं एक आपल्याला वाटतं की अरे हा विलास पोतदार माणूस चांगला आहे, यांना मतदान करावं आणि मी करणार आहे. तर असं एक प्रचार करत नाही आहे, मी मनातलं सांगतो आहे. आणि काही हरकत नाही, मला वाटतं की स्पष्टपणे बोलावं, कवीने भूमिका घ्यावी, बांधिलकी मानावी, या मताचा मी आहे. स्वतंत्र काही विचार असतील तर ते आपण आवर्जून मांडावेत. हे यासाठी की तुम्ही पाहिलं असेल की युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे आणि युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे. असं वाटतं की टी व्हीवर आपण फक्त मालिका पाहतो, सुंदर गाणी पाहतो, तर त्यावेळेस तिथे लाखो लोक देश सोडून गेलेले आहेत. शाळा आणि हॉस्पिटल्स किंवा आणखी काही वास्तू सुटल्या नाही आहेत. आणि अशा याच्यामध्ये काल एक पुष्चन नावाचं गाव आहे आणि तिथे ABP माझाचा एक पत्रकार पोहोचलेला होता आणि त्यांनी सांगितलं की 67 दिवस हे गाव बंद होतं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जायला परवानगी देतो आहोत, फक्त पक्की जी वाट आहे, रस्ता आहे, तिथेच तुम्ही जाऊ शकता, अन्यथा तुमच्या जीवाला धोका आहे. कारण तिथे भूसुरुंग पेरून ठेवलेले आहे. इतकी वाईट परिस्थिती असताना या काळामध्ये अलकाताई जर साखर पेरणी करत असतील तर मला वाटतं की ही खूप सुंदर गोष्ट आहे. लेखकाने लिहित राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने लिहित राहिलं पाहिजे आणि जीवनाला उभारी देणारं, आनंद देणारं, उमेद देणारं असं लेखन अलकाताई त्यांच्या या पुस्तकातून करतायत. त्याच्यामध्ये त्यांनी असं चरित्र लिहिले आहेत का? नाही. त्यांनी काही किस्से सांगितले आहेत का? तर नाहीत. मला वाटतं की एक आपण जे काही जीवन अनुभवतो, त्याला सामोरे जातो, तर त्याचा म्हणून एक त्यांचा जो लिहिण्याचा, व्यक्त होण्याचा, अभिव्यक्त होण्याचा जो भाग आहे तो इतका स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये त्यांचा स्वभाव अतिशय नेमकेपणाने उतरतो असं मला वाटतं, ज्याचा उल्लेख राजेंद्र उगले सरांनी त्यांच्या बोलण्यातून केलेला आहे. की आज आपण बघितलं की हजारो लाखो पुस्तकं प्रकाशित होत आहेत. आपणही खूप दर्जेदार किंवा अभिजात अशा प्रकारचं साहित्य वाचत असतो. त्यावेळेस अलकाताईंचं पुस्तक वेगळं काय देतं, तर मला वाटतं की वेगवेगळे वाईट अनुभव आपल्याला दररोज येत असतात किंवा आपलं मन दुखावत असतं, त्यावेळेस मनाला ताजंतवानं करणारं, उमेद देणारं, प्रेरणा देणारं असं लेखन अलकाताई त्यांच्या या पुस्तकातून करतायत असं मला सांगता येईल. कारण लेखिका सुसंस्कृत घरातून आलेल्या आहेत, अतिशय उत्तम असे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत आणि हा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. कारण नाशिक असेल किंवा निमोणसारखं शहर असेल, तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला आणि मग त्यांच्या त्या लेखनामध्ये जे वेगवेगळे संदर्भ येतात ते इतके साधे, सरळ आणि सच्च्या अनुभवांचे आहेत की ते वाचताना हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. रंगनाथ पठारे सर म्हणतात की पुस्तक कोणतं चांगलं माहिती आहे का, की एखादं पुस्तक 5-10 पानं वाचल्यानंतर आणखी पुढे वाचत राहावं वाटतं किंवा शेवटपर्यंत ते पुस्तक आपण पुढे वाचत राहतो, ते चांगलं पुस्तक. मी ताईंना अगदी नम्रपणे सांगतो की इतकं मोठं पुस्तक केवळ 2 ते 3 बैठकींमध्ये मी वाचून पूर्ण केलं. कदाचित असं म्हणू शकता की त्यांच्या प्रेमापोटी त्या मला भाऊ म्हणतात, मी त्यांना ताई म्हणतो. हा जरी भाग असला तरी पण मला वाटतं की आपली माणसं काय म्हणत आहेत हे आपण केव्हा वाचणार आहोत. उगले सरांनी सांगितलं की पुस्तकं विकत घेऊन वाचायची असतात. आपण खाऊसाठी किंवा इतर गोष्टींसाठी खूप खर्च करतो, मग पुस्तकांसाठीचा खर्च केव्हा करणार
आणि मला वाटतं की आपण सुसंस्कृत माणसं असू तर आपण पुस्तकं विकत घेऊन वाचली पाहिजे. तर यामध्ये त्यांनी ज्या लेखाचा उल्लेख केला की इंटरनॅशनल गेट टुगेदर, तर मला वाटतं की हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. तो काल्पनिक आहे की सोनिया त्यांची मैत्रीण आहे, त्याच्यामध्ये प्रियंका, राहुल, वडेरा पण येतात, पवारसाहेब येतात, उद्धव ठाकरे येतात, फडणवीस पण येतात, आणखी जो बायडेन पण येतात. मला वाटतं की हे नावं फक्त महत्त्वाची असं नाही, तर आपल्याला मनामध्ये काहीतरी सुरू असतं आणि मग तो जो मनोव्यापार असतो ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये कवयित्रीचं जे सुसंस्कृत मन आहे की त्या लालू प्रसाद यादवांनाही मला वाटतं तूप आणायला सांगतात काहीतरी. तर मला वाटतं की कोणाबद्दलच द्वेष नाही, राग नाही, संताप नाही, चीड नाही, ईर्ष्या नाही, सगळ्यांबद्दलचं एक प्रेम. म्हणून मला वाटतं की आज हे सभागृह इथे छान भरलेलं आहे. आपण उत्सुकतेने हा कार्यक्रम ऐकतात आणि मला वाटतं की हा जो लेख आहे तो त्याचं द्योतक आहे. हा लेख म्हणजे मी इतर लेख वाचत असताना आणि त्याच्यामध्ये असा भावनेने गुंतवून गेला असताना हा जो लेख आहे, सुरुवातीला मला वाटलं सोनिया यांच्या मैत्रीण कशा, पण नंतर पुढे पुढे वाचत गेलो आणि माझ्या लक्षात आलं की ह्या लेखिकेकडे एक सुसंस्कृत मन आहे आणि त्याचा परिपाक म्हणजे हा लेख आहे. तुम्ही अगदी आवर्जून हा लेख वाचा, म्हणजे संपूर्ण पुस्तक वाचा. पण मला हा लेख खूप आवडला. त्यांच्या मुलांचा इथे उल्लेख झाला, सुनबाईंचा झाला आणि मग लेखिका ज्या वयामध्ये आत्ता आहेत, तर मला वाटतं की त्या संगणक शिकल्या, मोबाईल शिकल्या किंवा त्यांनी पर्यटन केलं आणि वेगवेगळ्या आधुनिक गोष्टी आहेत त्यांना सामोरे जाताना त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या मनाची एक तयारी केलेली आहे, मला ती फार महत्त्वाची वाटते. आणि म्हणून ताई यापुढेही लिहित राहणार असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. काजवे नावाचा एक लेख पहिला वाचायला मिळतो आणि तो काजवा किंवा जुगनू जो असतो ना, तो एक आपल्या मनात कुतूहल असतं त्याविषयी, बरं का अमोलजी. आणि त्या काजवा महोत्सवाला आपल्या मैत्रिणींबरोबर जाणं, तो सगळा नजारा बघणं, त्याचा आनंद घेणं इथपर्यंत आपणही करतो. परंतु तो सगळा जो अनुभव आहे दिव्यत्वाचा, तो त्या लेखामध्ये सुंदर पद्धतीने मांडणं, मला वाटतं की त्यासाठी तुम्हाला नमस्कार आहे. अतिशय छान पद्धतीने त्याची मांडणी आपण केलेली आहे. मला तो लेख खूप आवडला की ताजमहाल आपण बघतो, समजा मी पाहिला नाही पण बघतो आणि मग आपल्याला वाटतं की छान आहे, पण लिहायचं काय असा प्रश्न पडतो आणि ते नेमकेपणाने नेटकेपणाने लिहिणं गिरीसर ही फार अवघड गोष्ट मॅडमनी इथं केलेली आहे. आणि गोदामाईचा एक लेख आहे, तुळस आहे, सरोगट मदर आहे, वेगवेगळे विषय आहेत. परंतु त्यामध्ये त्यांची जी एक साधेपणाची एक जी भावना आहे ना, की मी हे पाहिलं, मी अनुभवलं आणि ते सांगताना त्याच्यात त्या कविता असतील, संस्कृत शोक असतील, स्वतःच्या कविता असतील, थोरा मोठ्यांची वाक्य असतील, स्वगत असतील, ती सगळी त्याच्यात टाकून तो लेख पूर्ण करतात. मला वाटतं की ललित लेखाचं जे एक सौंदर्य आहे ना, ते त्यांच्या लेखनामध्ये आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे, तर मला वाटतं की एक आई, एक बहीण, एक मुलगी, तीही फार सुंदरपणे या सगळ्या पुस्तकातून व्यक्त झालेली आहे. मला ते फार महत्त्वाचं वाटतं की काय होतं काय, आपण एक वैश्विक सत्य मांडताना स्वतःच हरवून जातो आणि मग ते सगळं पुस्तक शुष्क वाटायला लागतं. तसं या पुस्तकामध्ये अजिबात होत नाही. अगदी शांताबाई शेळकेंचा लेख असेल, चहाचा लेख असेल, तर तुम्ही वाचल्यानंतर वाटेल की एक शांताबाई तर खूप मोठ्या साहित्यिका होत्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या किंवा त्यांची अतिशय गाणी लोकप्रिय आहेत. परंतु त्यांच्यावर आपल्याला लिहायला मिळालं एका मासिकामध्ये, हा जो एक आनंद व्यक्त केला आहे ना, आपला आनंद शोधण्यासाठी फार मोठं वेगळं काही करायची गरज नसते. तर ते लेखिकेने याच्यामधून सांगितलं आहे. काय होतं, आपणही ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो, अनुभवत असतो, त्याच्याला सामोरे जात असतो, परंतु आपल्याकडून ते नोंदवणं राहून जातं. मला वाटतं की ताईंनी एखाद्याचं सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असेल, तोही फार सुंदरपणे मांडला आहे की आपल्या माणसांचा सन्मान करणं. आपण बायडेनवर लिहिलं बरोबर आहे, पण मग आपल्या आईवडिलांवर कोण लिहिणार, आपल्या भावावर कोण लिहिणार, मुलांवर कोण लिहिणार, शेजाऱ्यांवर कोण लिहिणार. आता ही जी मुलगी बक्षिसं देते किंवा हे सगळं शाल श्रीफळ देते आहे, ती त्यांच्या घरातली मुलगी आहे. मला वाटतं की हा जो सगळा साधेपणाचा आणि आत्मीयतेचा भाग आहे, ते सगळं या पुस्तकाचं बलस्थान आहे आणि म्हणून मला हे लेखन विशेष भावलं. मला वाटतं की तुमच्या आजीने तुमच्यावर अतिशय सुंदर संस्कार केले.
त्यामुळे तुमचा मित्रपरिवार अतिशय समृद्ध आहे. त्यांनी सांगितलं की सुमतीताई पवार ह्या ज्येष्ठ साहित्यिका या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. स्वातीताई पाचपांडे मला वाटतं ते काहीतरी आभार किंवा पसायदान म्हणणार होत्या. म्हणजे एक सर्वसंपन्न कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. आणि मला वाटतं की त्यांनी कविताही मधून लिहिल्या आहेत. तर मला वाटतं की पुढेही त्यांनी कवितांचं स्वतंत्र पुस्तक करावं अशी एक चांगली शक्यता त्या पुस्तकातून आपल्याला समोर दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये ताई ज्या भागातून आलेल्या आहेत योगेश पाटील साहेब, ती मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते की काय करत असतो की जेव्हा एखादं पुस्तक आपण वाचत असतो ना, तर आपले संदर्भ आपण शोधत असतो. तर मला वाटतं की हे सगळं बघत आता त्या पुस्तकात माझं नाव आहे तर मला छान वाटतं. केवळ नाव आलं म्हणून नाही, तर त्या आत्मीयतेने आपल्या त्या परिवारामध्ये आपल्याला घेतात याचा एक वेगळा आनंद असतो. त्याच्यामध्ये पिठलं बरोबर आहे, बेसन म्हणतो आपण, ते पिठलं आहे, झुणका आहे, त्याच्यानंतर रस्सा पातोडी आहे, शेंगोळे आहेत, चटणी आहे. मला वाटतं की हे लेखनाचे विषय झालेत, परंतु त्याच्यामध्ये त्यांची जी मांडण्याची पद्धत आहे ते सांगताना एक ताई आपल्याला बोट धरून सगळं ते फिरवून आणते आहे. एक चित्रमय शैली म्हणतो आपण, ती ह्या सगळ्या लेखनातून मला जाणवली. म्हणून या पुस्तकाला केवळ ललित लेख संग्रह असं नाही, तर आपली संस्कृती, त्याबरोबर आपली माणसं, माणुसकी आणि एक संस्कार. काही लेखांमध्ये तर त्यांची ताई जी आहे ना ती पण समोर येते. त्या वेगवेगळ्या अशा टिप्स पण देतात की तुम्ही हे खा, ते खा, असं करायला पाहिजे, तुम्ही हे करायला पाहिजे. तर मला वाटतं की त्यांना तो अधिकारही आहे, तो त्यांनी मिळवलेला आहे. त्यांच्या साधनेतून, त्यांच्या स्वभावातून त्यांनी उत्तम वाचलं आहे, पाहिलं आहे, अनुभवलं आहे. तो सगळा परिपाक म्हणजे जीवनातील साखर पेरणी आहे. मला ही साखर खाताना खूप छान वाटलं, आनंद वाटला. आपल्यालाही तो आपल्यापर्यंत पोचवताना छान वाटलं. मला तुम्ही ऐकून घेतलं. मी वेदश्रीताई ज्या सुंदरपणे त्यांनी या पुस्तकाचा परिचय करून दिला पर्यटनाचा, तितका नेमका परिचय मला करून देता आलेला नाही. फक्त एक सांगतो की मी तुम्हाला या पुस्तकातल्या फक्त 5-10 गोष्टी सांगितल्या आहेत. पुस्तक अतिशय सुंदर आहे. ते वाचताना तुम्हाला आणखी आनंद होईल इतकी मी खात्रीने तुम्हाला देतो हमी. आणि या पुस्तकाबद्दल मला त्यांनी बोलायला सांगितलं. मी ताईंच्या प्रेमापोटी या पुस्तकावर बोललो. खरं तर मी वाचणारा माणूस आहे. मला समोरून बोलायचं इतकी सवय किंवा तितकं नेमकेपणाने सांगता येत नाही हे मला जाणीव असली तरी ताईंना खूप शुभेच्छा देतो. त्यांनी एक चांगल्या पुस्तकाचा आनंद दिला आणि मला इथे संधी दिली, याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मला खूप काही चांगलं बोलता आलं नाही असं हे वाक्य प्रत्येक भाषणातलं आम्हाला आता पाठ झालं आहे.